लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. समर्थ रामदास स्वामींच्या या गणेश स्तुतीनेच शेकडो वर्षांपासून श्री गणेशाचे पूजन करण्याची परंपरा आहे. आणि त्याचसोबत श्रीमंत परंपरा आहे गणेशोत्सवासाठी बनवल्या जाणाऱ्या खास नैवेद्यांची. आणि याच नैवेद्यांमध्ये पंचामृत हे सर्वश्रेष्ठ ठरते. गणेश पूजन असो किंवा सत्यनारायण, सर्व पूजा पंचामृत अर्थात तीर्थाशिवाय संपन्न होऊ शकत नाहीत. दुधाची शुद्धता, दह्याची संपन्नता, मधाचा गोडवा, साखरेचा आनंद व तुपाचे श्रेष्ठत्व आणि या 5 पदार्थांचा पवित्र संगम म्हणजे पंचामृत अर्थात तीर्थ. नैवेद्यम समर्पयामी या गणेशोत्सव विशेष सदरात आज आपण बनवणार आहोत पंचामृत. पंचामृत बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धी वाटी फेटलेलं दही, 1 कप दूध, 2 चमचे साजूक तूप, 2 चमचे साखर आणि 1 चमचा मध. सर्वप्रथम एका भांड्यात दही फेटून घ्या. फेटलेलं हे दही मग एका फुलपात्रात काढून घ्या. वरून यात दूध घाला, साखर घाला, थोडंसं मध घाला आणि सर्वात शेवटी यात तूप घाला आणि हे पंचामृत व्यवस्थित मिक्स करून घ्या. आवडीप्रमाणे केसर, केळाचे काप आणि तुळशीपत्रही तुम्ही या तीर्थात घालू शकता. तयार झालं पूजेचं सार असलेलं तीर्थ अर्थात पंचामृत. प्रथम तीर्थ मग प्रसाद असे तीर्थप्रसादाचे हिंदू संस्कृतीत महत्त्व आहे. देवाला या 5 पदार्थांनी स्नान घातल्यास ही पूजा पंचामृती पूजा अशी म्हटली जाते. गणपती बाप्पाला तर ही पूजा खूप आवडते. अशा 5 पदार्थांचे पंचामृत मांगल्य व पावित्र्याने भरलेले असते, म्हणूनच यास तीर्थ म्हणतात.